सकाळची सर्व कामं आवरताच मला घरातच 11:30 झालेले आणि मला जायचं होतं आमच्या आईंना घेऊन दवाखान्यात. तर बघा लेटच झालेलं त्याच्यामुळे ही इतकी सर्व पेशंटची लाईन लागलेली होती. आता ह्यांची सर्व ही लाईन पूर्ण होईपर्यंत 4:30-5च वाजलेले मला तिथंच. येताना मग थोडी कॅश हवी होती. मग ATMमध्ये गेले आणि त्यानंतर मग काव्याच्या पप्पांना हार्डवेअरमध्ये काही काम होतं. मग त्यासाठी पण म्हणजे आलेच होतं तर मग ते पण त्यांचं काम करून घेतलं. घरी आल्यानंतर बघा इकडे काव्या स्कूलमधून येऊन तिचं काम चालू होतं. मी घरात नसल्यावर तिचा हा असतोच म्हणजे काही ना काहीतरी तिचं बनवणं चालूच असतं आणि तिने आता इथे बनवलेला हॅपी बिस्किटचा केक. तर बघा म्हणजे तिला आता ती सवयच झाली आणि येते पण तिला मस्त बनवता पण येतं आणि टेस्टी पण मस्त होतो. तिला आहे ना असं केक किंवा मॅगी वगैरे बनवून खायला, पास्ता वगैरे बनवून खायला म्हणजे मी नसताना तिचं हे असतं चालू. पण कसं हप्त्यातून एखाद वेळेला असं काही खाल्लं तरी काही वाटत नाही. पण कसं मी तिला नेहमी सांगत असते की गॅसजवळ जरा म्हणजे जपूनच वागत जा, कारण तशी पण घरात माणसं असल्यावरच ती हे सर्व करते. तर बघा अशा प्रकारे मस्तपैकी असा तिचा केक तयार आहे. गरम गरमच लगेच केक कट करायला घेतलेला बघा जियांशने काव्याने. थंड व्हायची सुद्धा वाट बघितली नव्हती आणि आता तुम्ही बघाच पुढे खाता खाता जरी तोंडात जियांशच्या तोंडात टाकला ना तरी पण गरमच होता, तरी पण त्याला खायचंच होता. बघाच तुम्ही आता जेवण असं करून मुलं खात नाही बघा गरम गरम, लगेच त्यांच्या तोंडाला बसता आणि आता बघाच तुम्ही त्याची गंमत. तोंड मिटकलंच नाही त्याने, गरम आहे ना त्याच्यामुळे. आणि आता ॲक्शन बघा तुम्ही लास्टला. तर मग व्हिडिओ इथेच एंड करते. बाय बाय.